नमस्कार मित्रांनो, माझ्या किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी शेवग्याची शेंगची भाजी। शेवग्याच्या शेंगा खायला जितक्या टेस्टी असतात तितक्याच त्या आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात। यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयरन आणि विटॅमिन सी असतं, जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवायला आणि हाडं मजबूत ठेवायला मदत करते। तर चला अजिबात वेळ न घालवता आजची ही चविष्ट आणि हेल्दी शेवग्याच्या शेंगाची रेसिपी सुरू करूया। इथे मी 2 शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहे। त्याला आपण असं सोलून घेऊया। जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं सेम आपल्याला अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगा सोलून घ्यायचं आहे। शेवग्याच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत। आता आपण याच्यात टाकूया थोडंसं मीठ आणि थोडीशी हळद आणि आता आपण याला मिक्स करून घेऊया। ठेवूया आता याला साईडला। आता आपण तयारी करूया शेवग्याच्या शेंगाला लागणारा मसाल्याची। इथे मी घेतलेला आहे पॅन जसा गरम होतो तसं मी 2 चमचे भरून तेल घेतलेलं आहे। यात टाकणार आहे मी कांदे थोडेसे परतल्यावर आपण टाकूया 7 ते 8 पाकळी लसूणाची, 2 हिरव्या मिरच्या आणि घेतलेलं आहे मी थोडंसं सुकं खोबरं, 4 लवंग, 7 ते 8 काळे मिरी, 1 चमचा जिरा, 1 चमचा अख्खे धने। आता या सर्वांना आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूपच छान पद्धतीने आपण याला परतून घेतलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला जास्त याला भाजायचं नाही आहे, फक्त मीडियम गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण त्याला परतायचं आहे। आता आपण याला टाकूया मिक्सर ग्राइंडरमध्ये। यासोबत आपण टाकत आहोत भरपूर अशी कोथिंबीर, 2 टोमॅटो आपण कापून टाकलेले आहे, 1 छोटा तुकडा घेणार आपण आल्याचं, बस। आणि आपण आता याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। खूपच छान सुगंध आलेला बघू शकतात। अशा पद्धतीने आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे मसाल्यांना। इथे घेणार आहे मी 1 ते 2 चमचे तेल, 1 चमचा एवढा मी घेणार आहे मोहरी आणि ग्राइंड करून घेतलेला आपला मसाला। इथे मी घेत आहे 2 तेजपत्ता, 2 छोटे तुकडे दालचिनीचे, घेऊया 1 चमचा लाल मिर्च पावडर। खूप दिवसापासून माझ्याकडे हा अंबारीचा गोडा मसाला होता, विचार केला आज आपण याला वापरूया। इथे घेतला आहे मी 1 चमचा गोडा मसाला। ॲड करूया थोडासा पाणी, ज्याच्याने आपले मसाले व्यवस्थित शिजतील। बघू शकता आपला मसाला एकदम छान पद्धतीने शिजला आहे। आता आपण याच्यात ॲड करूया आपल्या शेवग्याच्या शेंगा। यात आपण ॲड करूया 1.5 ते 2 ग्लास एवढं पाणी। घेऊया चवीपुरतं मीठ, टाकणार आपण भरपूर अशी कोथिंबीर। अजून चांगलं टेस्ट वाढवण्यासाठी मी ते घेतलेली आहे कसुरी मेथी। या सगळ्यांना आपण मिक्स करूया आणि आता 2 शिट्टी येईपर्यंत आपण ह्यांना शिजवूया। मित्रांनो, खरंच कुकर उघडल्या एवढा सुगंध पसरला होता किचनमध्ये की मला भूक लागायला लागली। मित्रांनो, आपल्या शेवग्याच्या शेंगाची भाजी एकदम रेडी आहे जेवण्यासाठी। मित्रांनो, जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा। आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, म्हणजे मी तुम्हाला भेटू शकते पुढच्या रेसिपी व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टाटा बाय बाय।